शिवसेना युबीटी खासदारांची मातोश्रीवर बैठक. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. आम्ही आता ऑपरेशन लांडगा करणार आहोत. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना राऊतांचं उत्तर. पक्षप्रमुखांनी बैठक बोलावू नये का, संजय राऊतांचा सवाल. शिवसेना युबीटीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल. वागचौरे यांचा फोन सकाळपासून बंद. मातोश्रीवरील बैठकीला वागचौरे उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. आज संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार. रोहित पवार यांचा सरकारला अल्टिमेटम. रोहित पवारांनी अन्न त्यागापेक्षा मीडिया त्याग आंदोलन करावं. भाजपचे आमदार परिणय फुके यांचा टोला. आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठी नसून बँकांसाठी असल्याचा घणाघात. नाशिक विधान परिषदेमध्ये बंडखोरीनंतर आता हॉटेल पॉलिटिक्स. मतांचं विभाजन टाळण्यासाठी मतदारांना कल्याणला आणलं. नरेश म्हस्के यांनी घेतली नगरसेवकांची भेट. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. काँग्रेसच्या पाठिंब्याचा प्रस्ताव वंचितकडे 4 दिवसांपासून वेटिंगवर. वंचित काय भूमिका घेते, याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कोस्टल रोड कामाची पाहणी. वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा घेतला आढावा. दादरनंतर गिरगावातही रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या. गिरगावकर संघटनेकडून पांढऱ्या पट्टीवर काळ्या रंगाच्या रेषा, तर मनसे शिवसेना युबीटीच्या आक्षेपानंतर महापालिकेनं पांढरे पट्टे हटवले. पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनी आणि मनसेमध्ये वादाचे रंग. मुंब्र्यामध्ये काळं फासायला कधी जाणार, जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल. तर मुंब्र्यामध्ये जाऊन पांढरी पट्टी मारून दाखवा, संदीप देशपांडे यांचा टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. सर्वच क्षेत्रातून राज ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव. तर लोकोपयोगी उपक्रमामधून वाढदिवस साजरा करा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमातील आक्षेपार्ह वक्तव्य. सेजल पवारला भोवलं. केईएम रुग्णालयानं सेजलला पाठवलं सक्तीच्या रजेवर. सविस्तर चौकशीसाठी समिती स्थापन. नसरापूर प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये. न्यायालयामध्ये आतापर्यंत 53 जणांची साक्ष नोंदवली. महिन्याभरात निकाल लागण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार. फ्रान्समध्ये पुढील आठवड्यात द्विपक्षीय चर्चा. तब्बल 16 महिन्यानंतर मोदी आणि ट्रम्प आमने सामने. व्हाईट हाऊसकडून भेटीवर शिक्कामोर्तब.